उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होते आणि नेमक्या कोणत्या कारणासाठी हे अधिवेशन बोलावलं गेलेलं आहे यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। पाहूया याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन सत्र सुरू होणार आहे। या अधिवेशनाचा अजेंडा काय आहे हे अद्याप माहिती नसल्यानं यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। दुसरीकडे नव्या संसद इमारत परिसरात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तिरंगा फडकवला। उद्याच्या अधिवेशनाचं कामकाज जुन्या संसदेत होईल। त्यानंतर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेचं कामकाज नव्या इमारतीतनं चालणार आहे। 18 ते 22 सप्टेंबर असे 5 दिवस संसदेचं विशेष सत्र चालेल आणि पुढच्या 4 दिवसांचं कामकाज नव्या संसदेतनं होणार आहे। याआधी देशात 14 ते 15 ऑगस्ट 1947 साली संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं गेलं होतं। ब्रिटिशांकडनं सत्तेचं हस्तांतरण हा या विशेष अधिवेशनाचा हेतू होता। यानंतर नोव्हेंबर 1962 मध्ये विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं। भारत चीन युद्धाच्या स्थितीवर या अधिवेशनात चर्चा झाली होती। यानंतर पुन्हा 14 ते 15 ऑगस्ट 1972 साली संसदेचं विशेष अधिवेशन झालं। देशाच्या स्वातंत्र्याला 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी हे विशेष अधिवेशन बोलावलं होतं। त्यानंतर 9 ऑगस्ट 1992 साली विशेष अधिवेशन झालं। भारत छोडो आंदोलनाची 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हे अधिवेशन पार पडलं। त्यानंतर पुन्हा 1997 साली 14 ते 15 ऑगस्ट दरम्यान स्वातंत्र्याची 50 वर्ष म्हणून विशेष अधिवेशन बोलावलं गेलं। 2015 मध्ये 26 आणि 27 नोव्हेंबरला विशेष अधिवेशन झालं। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्त हे विशेष अधिवेशन झालं। त्यानंतर 30 जून 2017 मध्ये जीएसटी मधल्या दुरुस्तींसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं। यावेळचं विशेष अधिवेशन हे संविधान सभेच्या स्थापनेपासून 75 वर्षांचा देशाचा प्रवास यावरच्या चर्चेसाठी बोलवण्यात आल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय। मात्र त्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। नवी दिल्लीत उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन जे आहे ते सुरू होते आणि त्या पार्श्वभूमीवरती विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीच्या आधीच सर्वच विरोधी पक्षांची बैठक जी आहे ती बोलावण्यात आलेली आहे। याच संसद भवन परिसरामध्ये विरोधी पक्षांची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। मात्र या बैठकीला काँग्रेस त्याचबरोबर इतर इंडियातले जे घटक पक्ष आहेत ते उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जी चर्चा काही दिवसांपूर्वी विशेष संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती रंगवलेली होती ते म्हणजे समान नागरी कायदा, त्याचबरोबर इंडियाचं नाव बदलून भारत हा करण्याचा प्रस्ताव जो आहे तो या नवीन विशेष अधिवेशनामध्ये केला जाईल अशा पद्धतीची चर्चा होत्या। मात्र जी कार्यक्रम पत्रिका राज्यसभा आणि लोकसभेकडून प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये 4 विधेयकांचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्या 4 विधेयकांवरती संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये चर्चा जी आहे ती होणार आहे। अनेक विधेयकं या विशेष अधिवेशनात मांडली जाणार आहेत। मात्र सर्वाधिक चर्चा वन नेशन वन इलेक्शनची आहे। वन नेशन वन इलेक्शनद्वारे कशा प्रकारे राज्यांच्याही निवडणुका सोबत घेता येतील याबद्दलचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे। आता जर राज्यांच्याही निवडणुका एकत्रच घ्यायचं झालं तर त्यासाठी 2 टप्पे असू शकतात। पहिल्या टप्प्यात लोकसभेसोबत वर्षभराच्या आत किंवा नंतर वर्षभरातच होणाऱ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका सोबत घ्याव्या आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकांनंतर 2 वर्षांनी उर्वरित राज्यांच्या निवडणुका घ्याव्या, जेणेकरून त्या राज्यांमध्ये जी सरकार आहे त्यांचं नुकसान होणार नाही। त्यासाठी ज्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका 2024च्या लोकसभेच्या आधीच आहेत त्या विधानसभांचा कार्यकाळ वाढवून लोकसभेसोबत त्या राज्यांच्या निवडणुका घ्याव्या लागतील आणि ज्या राज्यांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजेच वर्षभराच्या आतच आहेत त्या राज्यांच्या विधानसभेचा कालावधी कमी करावा लागेल। आता अशी कोणती राज्ये आहेत ज्या राज्यांच्या निवडणुका 8 महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधीच आहेत ती राज्ये पाहूयात। मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या राज्यांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकी आधीच आहेत। तर लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे काहीच महिन्यात महाराष्ट्र, हरियाणा या राज्यांच्या निवडणुका आहेत आणि आणखी 4 राज्य म्हणजे त्या विधानसभेचा कार्यकाळ लोकसभेसोबत आहे। म्हणजे आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीसोबत होणार। म्हणजे पहिल्या टप्प्यात जर लोकसभेसोबतच राज्यांच्या निवडणुका घ्यायचं ठरलं तर आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम, तेलंगणा, महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांच्या निवडणुका होऊ शकतात।
एक दोन देश असे आहेत की त्यांनी EVM ते वापरत आहेत. काही देश असे आहेत की त्यांनी EVMचा वापर बंद केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे ज्यांनी बंद केलेलं आहे त्यांना सुद्धा आपलाच देश EVM पुरवत होतं. तर फेअर इलेक्शनही व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी वन नेशन वन इलेक्शन, मग लोकसभेबरोबर तुम्ही युनिव्हर्सिटीची पण इलेक्शन घेणार आहात का ते त्यांनी जाहीर केलं पाहिजे. निवडणुका समोर ठेवून मग वेगवेगळे निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे एकाच वेळी जर सर्व निवडणुका झाल्या तर देशाला त्याचा फायदा होईल, देशाच्या रिफॉर्म्सच्या अजेंडाला त्याचा फायदा होईल, देशाच्या विकासामध्ये त्याचा एक मोठा वाटा असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.